अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक येथे डिपार्टमेंट ऑफ हँड सर्जरी अँड ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन विभागाच्या शुभारंभानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या विभागाच्या माध्यमातून हाताच्या जटिल दुखापती, नसांचे विकार, टेंडन इंजुरी, ट्रॉमा, मायक्रो सर्जरी तसेच पुनर्बांधणी शस्त्रक्रिया यासाठी अत्याधुनिक आणि तज्ञ उपचार सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध झाल्या। या विभागाचे नेतृत्व प्रसिद्ध प्लास्टिक हँड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉक्टर प्रणित मानकरे करणार आहे। विशेष म्हणजे डॉक्टर प्रणित मानकरे यांनी अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 150हून अधिक प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या असून त्यांच्या कौशल्यपूर्ण उपचारांमुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले। या विभागामध्ये औद्योगिक अपघातांमधील हाताच्या दुखापती, नस आणि रक्तवाहिन्यांच्या इजा, बोटे तुटणे, जन्मजात विकृती, जळीत जखमा, टेंडन आणि नर्व रिपेअर तसेच ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन सारख्या जटिल शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येणार आहे। विशेषतः मायक्रो सर्जरी तंत्रामुळे अतिशय सूक्ष्म रक्तवाहिन्या आणि नसांचे पुनर्जोडणी अधिक अचूकतेने करता येणार। तसेच गंभीर भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यामध्येही या विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। 40% किंवा त्यापेक्षा अधिक भाजलेल्या रुग्णांनाही आधुनिक उपचार पद्धती, प्लास्टिक सर्जरी आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीपणे बरे करण्यात आले, अशी माहिती यावेळी देण्यात आली। अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, प्रशिक्षित वैद्यकीय टीम आणि आधुनिक मायक्रो सर्जरी सुविधा उपलब्ध करून रुग्णांना सुरक्षित, अचूक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी हॉस्पिटल कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले। नमस्कार, मी डॉक्टर प्रणित मानकरे, कन्सल्टंट आहे प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि हँड सर्जरीचा अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक येथे। आपल्या इथे सर्व सुसज्ज असं प्लास्टिक, हँड सर्जरी आणि ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शनचे डिपार्टमेंट इथे सुरू करण्यात आलेलं आहे। इथे सर्व सुविधा उपलब्ध आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की लास्ट 3 महिन्यापासून हे डिपार्टमेंट सुरू आहे आणि आम्ही 150+ सर्जरीज केलेल्या आहे आणि या सर्वांचा लाभ उत्तर महाराष्ट्रातील सर्व पेशंट्सने, नाशिकमधल्या पेशंट्सने घ्यावा। तुमच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचे पेशंट्स असतील ज्यांना प्लास्टिक सर्जरीची गरज लागणार आहे असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही नक्की अशोका मेडिकलला घेऊन येऊ शकता। धन्यवाद। यांचं सर्वांचं स्वागत आहे। आज अतिशय मला आनंद होतो आहे की आज प्लास्टिक सर्जरी, हँड सर्जरी आणि ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन या डिपार्टमेंटचं आम्ही ऑफिशियल उद्घाटन आज करणार आहोत। ऑफिशियल याच्यासाठी कारण तसं बघायला झालं तर आम्ही हे 3 महिन्यापूर्वी याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की लास्ट 3 महिन्यामध्ये आम्ही 150+ सर्जरीज प्लास्टिक, हँड आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रो सर्जरीच्या या पूर्ण केलेल्या आहेत। हे कुठल्याही हॉस्पिटलसाठी, एका डिपार्टमेंटसाठी हे एक चांगला माइलस्टोन आहे। हे दर्शवतं की ह्या ठिकाणी आम्हाला प्लास्टिक, हँड सर्जरी आणि ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन यासाठी लागणारी टीम, यासाठी लागणारे सगळं काही साहित्य म्हणा, यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आणि चेन ऑफ इव्हेंट्स या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे। आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की या 150+ सर्जरीजमधून आम्ही मॅक्झिमम पेशंट सगळे हॅपीली डिस्चार्ज घरी गेलेले आहेत। आणि प्लास्टिक सर्जरीचं महत्त्व काय तर सरांनी आत्ता सांगितलं की आपल्या मनामध्ये येतं की प्लास्टिक म्हणजे हे फक्त प्लास्टिक सर्जरी म्हणजे नटनट्यांनी करण्याची सर्जरी, कॉस्मेटिक सर्जरी हे इतकंच मर्यादित आहे, पण हे तेवढंच नसून याचा जो विस्तार आहे हा खूप मोठा आहे। बेसिकली प्लास्टिक सर्जरी हा शब्द बेसिकली सुघटन शास्त्र, याला रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।